खूब लगती हो कशी बसती हो. आज तुमच्यासाठी काहीतरी खास आहे, काही स्पेशल. आम्ही खूप सगळीकडे बघतोय, सगळे सोशल मीडियावर हा चॅलेंज तो चॅलेंज तो चॅलेंज. तर आम्ही विचार केला की आम्हीही एखादी चॅलेंज वाली सिरीज सुरू करूया की ज्यात असे नवीन नवीन चॅलेंजेस आपण करू, नवीन नवीन चॅलेंजेस आपण करू. बघूया काय जमतं काय नाही. पण स्टार्ट केलंय. आज आमचं चॅलेंज आहे. आज आम्ही करणार आहोत पेंटिंग नाही स्केचिंग. काय स्केचिंग म्हणू, आम्ही कलर्स यूज नाही करणार, आम्ही ड्रॉइंग काढणार आहोत. कधी काढली का? काढली. माझी ड्रॉइंग खूप छान आहे, बघूनच घ्याल तू. मित्रांनो ते फोटो बघा, मी काढलेली आहे. कसं वाटतं गवंजी? छान ना? थँक्यू. झालं? ठीक आहे. तर आम्ही ड्रॉइंग काढणार आहोत एकमेकांची. टास्क हा आहे की आम्ही एकमेकांची ड्रॉइंग काढणार आहोत. ठीक आहे, पण तू मला ओळखते का? जी इमेज ही माझ्या मनात छपलेली आहे आणि तुमची इमेज माझ्या डोळ्यात छपलेली आहे. मी असं डोळे उघडले की तुम्हीच दिसता मला. मनापर्यंत, डोळ्यापासून मनापर्यंत पोहोचायला थोडा वेळ लागतो. ओके, तर या आहे आमच्या मिंटी ताई. आणि चॅलेंज. तुम्ही नवीन पेन्सिल आणला? पेन्सिलच नव्हते, आर्टिस्ट लोकांकडे पेन्सिल नाही. एकच पेन्सिल होती. ओके, मिंटी ते पेंटिंग करतात. तर आम्ही त्यांना बोललो की एक ड्रॉइंग बुक घेऊन या आणि पेन्सिल. ए यार, हा रबर पाऊन शाळेची आठवण आली. एवढ्याला पेन्सिल मध्ये माझ्या कंपॉस काय म्हणते पाऊच म्हणतो ना, माझ्या पाऊच मध्ये एवढ्याला जवळपास 5-6. तुम्ही शाळेत नाही शिकले ना? शिकले का? तर मिंटी ते घेऊन आले हे सगळं. आणि ड्रॉइंग बुक आणि कार्डबोर्ड अजून बस एवढं. पेजेस काढावं लागेल ना आपल्याला त्यातले 2 पेजेस आम्ही आता काढणार आहोत. ओके, आणि तिथे मी बसणार आहे. ती जागा माझी. छोटू आप येऊ अभि पोछा मारलो. ओके, 2 पेजेस द्याल, 2 कार्डबोर्ड. आणि आमचा टास्क हा आहे की सगळ्यात सुंदर पेंटिंग कोण सुंदर दिसताना माणसाची सुंदर पेंटिंग शटअप काढणार कोण छान आहे हा टास्क आहे. कोण सुंदर आहे हा टास्क नाहीये. ओके, पेज फाडले तुम्ही द्या. तर ते पेजेस कार्डबोर्डवर आपण लावणार आहे. आणि तुम्ही बघायलाच आम्ही आता पेंटिंग सुरू करू. जे जमते ते काढा, जे जमते ते काढा. टास्क हारले असं एक्सेप्ट करता का? मग आपण करूच नाही. तुमच्या मिंटी ते किती हुशार आहे बघा. दाखवा ती बुक, दाखवा ती ड्रॉइंग. डोंगा बिंगा काही नाही. डोंगा एवढा पाऊसच नाही पडत आता डोंगे बिंगे सोडण्यासारखा. तर ही आहे आमच्या मिंटी देची मेहंदीची बुक, जी माहित नाही किती वर्षापासून अंदर पडलेली होती. कारण आता वेळच मिळत नाही. घोडा हाती, हाती घोडा पालकी, जय कन्हैया लाल. तर हे केतन नरवरकर छान आहे. हे एकदम सेम आहे बियर्ड तुमची. ओय इतरा नको. तर वाव यार मिंटी ते खरंच तुमची मेहंदी खूप छान आहे. दिवसानंतर बाहेर निघाली ही बुक. किती दिवसानंतर? जेव्हा मी येऊन होतो तेव्हा 1.5 वर्ष. म्हणजे आता मिंटी ते जेव्हापासून जॉब करते तेव्हापासून या मेहंदीच्या बुकला काही हात लावलेला नाही. तर खरंच खूप छान काढते मिंटी ते. स्केचिंग खूप छान करते. तर आता आम्ही करतोय पेंटिंग. स्टे ट्यून्ड विथ अस आणि आमच्या सोबत राहा आणि बघा आम्ही काय काय करतो. वी आर रेडी सगळे. मित्रांनो, हे तुम्हाला दिसत असेल हे बोर्ड मी जेव्हा 10वीत होतो तेव्हा घेऊन जात होतो हे. आणि ही माझ्याकडे एकच होतं बोर्ड. हा बोर्ड काय म्हणते त्याला? बोर्डच तर म्हणते याला. बोर्ड. ठीक आहे. बोर्ड म्हणते मिंटी त्याला. माझ्यापेक्षा अनपढ लोक. कार्डबोर्ड नाही येत नाही. शाळेत जात होता आपण काय म्हणतो शाळेत? खरडा 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 खरडा. मराठीत म्हणते खरडा. आणि हा कचरा प्लीज तुम्ही आमच्या बेडवरच टाका. मजा येते. फुल का बरं नाही बनवलं तुम्ही? याचं कचरा करून टाकला. मी फुल बनवत होतो आणि बुक्सच्या पेज मध्ये ठेवत होतो. आम्ही फुलं ते फुल बनवत होतो. फुल आणि त्या फुल बनवायच्या चक्करमध्ये कितीतरी पेन्सिल असं म्हणत होते की हा जो कचरा आहे ना आपण दुधामध्ये टाकलं तर मग इरेजर बनून जाते म्हणून. आताची लहान मुलं आपल्यापेक्षा स्मार्ट. त्यांना काही इंटरेस्ट नाही या पेन्सिलचे छिलके करून त्याचं फुल बनवण्यात. काय इंटरेस्ट आहे? कार्यानुभवच्या पिरियडला याचा पिरियड होता ना क्राफ्टचा. कार्यानुभवचा नाही का? कार्यानुभवच्या पिरियड होता. कार्यानुभव मला आठवत नाही आता. कार्यानुभव
नवस म्हणतो, कारण नवसा पिरियड होता आणि मला माहिती, मला आठवते मी खाली यांनी आईस्क्रीमच्या गाड्यांनी कुंडी बनवली होती बुकच्या पेजेसवर चिपकवून, त्या बुकच्या पेजेसवर चिपकवून आईस्क्रीमच्या स्टिकनी कुंडी बनवली होती आणि पेपर रोलनी त्याच्या काड्या आणि हे कलर पेन्सिलचे फुल बनवून मी ते वर फुल, मे बी तुमच्या वेळी खूपशा लोकांनी असं काहीतरी बनवलं असेल. झालं आता खूप सगळ्या गोष्टी मिंटी बनवून देतो. आम्ही फायनली स्टार्ट करतोय आमचा चॅलेंज. हे चिटर चीटिंग आणि मी कौन देख रहा है भाई, कौन बोल रहा है? सो हे खूप मोठे चीटर आहे. चीटर यू आर अ चीटर मिस्टर मरका. चॅलेंज स्टार्ट हो चुका है. कम ऑन. टॅलेंट आणि स्किल ही दिसली पाहिजे माणसाच्या पेन्सिल मध्ये, माणसाच्या पेंटिंग मध्ये. भावना खूप झालं लेक्चर. एक वेळा पाहू दे तुमच्याकडे. मला तुझ्याकडे पाहू दे यार व्हिडिओ भरून. तुमको देखने को मी सब भूल गया यार मैं. थोडं नशा आहे. बसी मध्ये राक्षस. मला कॉपी नको करू. मी एक बेहतरीन आर्टिस्ट आहे. मी खूप यांच्यापेक्षा जास्त बेहतरीन आर्टिस्ट आहे. इंग्लिश जमली नाही म्हणून. एक मिनिट. नाही अरे 1 2 3 म्हणजे एवढा साईज. छोटा काढ, मोठा काढ, चेहरा आला पाहिजे. छोटा काढते मी, तो एकदम छोटूसाच काढणार आहे. का नाही को माझी ड्रॉइंग रेडी पण होते. एवढं लवकर रेडी आहे? चमायला एवढा स्मार्ट तुम्ही? नाही आय एम टॅलेंटेड. कोंबडा हेअरस्टाईल. दिस इज नॉट मित्रांनो, दिस इज नॉट कोंबडा हेअरस्टाईल. ही ट्रेंडिंग हेअरस्टाईल आहे, पण आता कसं ना माझं बार्बर गेलाय बाहेर गावी, त्यामुळे मी गेलो नाही. यांचा माझी गेली बाहेर पेज उचलून पेंटिंग काढली ना तर छान पेंटिंग होती. मित्रांनो ड्रॉइंग बघा. दाखवा ठीक आहे थोडंसं. मी किती सिरियसली काढते. हळू थोडं आता बघू काढ ना. प्रेम दाखवा त्याच्यावर, असं हार्शली नको काढा. प्रेम मी इरेजर आणलाय. इरेजरचा प्रेम हे माझ्या पेन्सिल मध्ये दिसतं तुझ्यासाठी. पेन्सिल मध्ये इरेजरचा वापर कर इरेजरचा आवश्यकता आहे तुला. अहो वापर करायचे असताना अगर हे ओरिजिनल असते ना तर आता मिटवलं असतं सगळं. म्हणजे आता मिटवलं असतं सगळं. म्हणजे आपण पेन्सिल मिटू शकतो ना. यार तुम्ही असं नको बोला यार. पावडर केस तरी बरोबर काढ ना. अहो माझी जे केसा तरी आहे का? यांचं तरी जमत आहे. यार मित्रांनो मी कधी पेन सुद्धा पकडलं नाही, आज मी पेन्सिल बघून आलो. वा. तुम्ही पेन्सिल पकडली नाही म्हणून तुमच्या हातात पेन आला नाही, कारण सुरुवाती पेन्सिल पासूनच होती. जी स्माइल बघू दे एकदम रात्री. मित्रांनो हा चॅलेंज नंतर कोण पहिले काढेल, कोण ड्रॉइंग काढू शकते हा चॅलेंज. तर माझी ड्रॉइंग कंप्लीट झालेली आहे. झालं आज काय खेळायला तुझी. करून घ्या भावाचा लाड करून. मित्रांनो ही ड्रॉइंग काढल्यानंतर अंशू आपला चेहरा हा मिरर मध्ये रोज बघेल सकाळ संध्याकाळ. एवढी सुंदर काढली, एवढी सुंदर काढली. पण टाइम स्टार्ट्स नाउ, कारण माझी ड्रॉइंग झालेली आहे. टाइम स्टार्ट नाउ. अबे टाइम एंड है. एंड सॉरी टाइम एंड नाउ. इतने सवाल नको यार. 1 2 3 डन. ये सोबत राहिला, तुम्ही सोबत राहिला. 5 6 7 तुम्ही सांगा कोण सुंदर आहे. कोण जिंकला तुम्ही. मित्रांनो मी तुम्हाला जवळ येऊन दाखवतो. हे बघा जवळ येऊन बघा. ही आहे तुमची अंशू मिस ब्लॉगर. मला दाखवा. मला बॉडी मी माझी ड्रॉइंग मला दाखवा. थोडं थोडं नाही तुम्ही अंडा दाखवली मला नाही दाखवा. तेव्हा तर काम नव्हतं. प्लीज ओके बघा काय चालले का? खूपच छान. आता होऊच शकत नाही. मी सुंदर दिसतो तर ड्रॉइंग सुंदर झाली. पहिले माझी दाखवा. अंशूला माझी नवरी शपथ. माझी शपथ मी खातच नाही. मी जेवण करते. खाली जेवण कर. खाली खाली चला. शपथ विपतचं काही ते वापस घ्या. आपली शपथ विपत वापस. क्लिअर ड्रॉइंग दाखवा. तो माहित आहे का तू का? माहित आहे का ड्रॉइंग. मी घेतो. मेहंदी आर्टिस्ट आहे. हा मेहंदी आर्टिस्ट मेहंदी सांगू शकते आपल्याला की कोणाची ड्रॉइंग छान आहे ती पहिली दाखवली पाहिजे. मला माहिती आहे माझी ड्रॉइंग चांगली आहे. मी तिने पहिले पाहिली मी. आता पण मला तू मला भीती वाटते की तू दाखवशील ना तुला. पहिले तू सांग तुला. एवढी खराब कोण नाही. एक थांब नाही खरंच छान आहे अंशू. तू एकदम नाही. सुंदर आहे बेटा. मस्कारा होती. कोण दाखवली पाहिजे तू नको दाखवू. तू दाखव ना.
तुझा कशी काढली खरं हा ओ शेट ये मैं हूं मी अंशू का मजाक करते ये तू काढली ड्रॉइंग नाही नाही रेकॉर्ड दाखव प्लीज प्लीज रेकॉर्ड दाखव रडत आहे का तुम्ही बाप रे मी मिनिट ते माझ्याकडे दे मला पाहिजे यार तुम्ही असं सॉरी मी मजाकमध्ये मित्रांनो मी मजाकमध्ये ड्रॉइंग म्हणतो एवढं सिरियस नाही मला करतो अंशू करतो बाप रे बाप ए हलवा नको किती छान ड्रॉइंग काढली अंशू तू झालं वापस काय वाटत तू काढले म्हणून खरं की चांगले का बाई एवढा मिनिट एवढा वेळ नाही करू शकतो म्हणे कळून ते कोणी तू सांग मला तू काढली का तू काढून दिली का मला कोणाकडून नाही बोलायचंय मला खरं खरं सांग तू काढली का ड्रॉइंग मी नाही काढली तो अंगाने तुमच्या समोर कोण बसली होती ड्रॉइंग काढायसाठी कोण बसली होती हा सुगिरा ड्रॉइंग माझी नको प्लीज प्लीज हरभकर प्लीज पण एवढी छान ड्रॉइंग कशी काढली तू अंशू यार यार, आम्ही तू माझ्या artist. त्या मायला तुमच्या दोघांची सेटिंग सेटिंग आहे जाऊ दे आजच्या दिवस मार खाऊन घेशील काय नाही जाऊ दे. बेबी सेम असते तू मित्रांनो बघा सेम असते बघा बाय सेम असते सेम असते म्हणजे तू आता बघ बरं सर्वात सुंदर ड्रॉइंग काढली मी सेम असते जाऊ बघ जा गिरी जाऊ तू आनंदाने वहिनीला चक्कर येत आहे हा वहिनीला इतका आनंद झाला का वहिनीला चक्कर येत आहे गाणं नाही का व्हायरल झालं चकनाडू त्यांनीच काढली ड्रॉइंग एवढं होऊ शकत नाही एवढं म्हणजे काय मजा मला एक हात बोल मी वेळ हात पाहिजे हा, हातात पाहिजे. मी विश्वास करू शकत नाही मला माहिती माझी बायको कशी आहे म्हणून यांनी पण माझी ओरिजिनल ड्रॉइंग नाही पाहिली ड्रॉइंग काढली आहे आणि ही कोणती आहे मग ओरिजिनल ते ओरिजिनल नाही आहे मला एकदा ओरिजिनल नाही ते अंशू इकडे अबे मुझे दो पेज मिले थे एक खराब होगा तो दूसरा लेना मित्रांनो याच्यावर वरती थर चढवलं आहे हो मी 2 दिले होते किती मी 2 तुम्ही सगळे चीटिंग करता नंदा भाऊजी माझ्यासोबत मला दाखवा आता नॅचरल आता मित्रांनो आता ब्लॉग एंड करू आपण आता मला पाहायचं म्हणजे पाहायचं आता पाहायचं अब तो मैं जाऊंगा नहीं मैं खाना खाऊंगा नहीं मेरे को देखना है अभी डोकं जेवायचं नाव स्वयंपाक नहीं नहीं म्हणजे अच्छा मी थांबतो हां ओके सो ही आहे केतन हरभकरची ड्रॉइंग हां ते ठीक आहे हिचे अजून ओरिजिनल असन मला माहित आहे तू काढू शकत नाही गॅरंटी ही आहे नाही आणि बाई मला एक गोष्ट सांग मी इथे टी शर्ट घातली आहे इथे ब्लेझर घातलाय तुला कसं माहित अरे हो लॉजिक लावला हुशार आहे केतन समझ कर रखा क्या मेरे को मी या अंशुला तर मारू शकत नाही काऊन म्हणजे किती छान आहे सुंदर वाह, क्या आर्टिस्ट होगा वो जिसने इसे बनाया क्या खूब लगती हो कशी हसती हो देखो हंसी हंसते सो गाइस आहे ना सेम केतन इकडे आओ इकडे या तेव्हा सेम केतन हरभकर मला समजत नाही इथून ते इथून केलं जॉईन कशी पाहिजे हे पूर्ण बाडी गाडी पण काढली बाडी घातलीच नाही खोटाडे एक कान खोटा एक कान मोठा शटा हँडल चेंज केलाय आर्टिस्ट बनू शकते बोट नेक्स्ट लेवल फरक हाच आहे की याला म्हणतात आर्ट आणि याला म्हणतात आर्टिस्ट हे आहेत मिस्टर हरभकर आणि ही आहे मिसेस हरभकर खूप छान खूप सुंदर खूप गोडी यांना माहितीये का एक गोष्ट सांगते तुम्हाला मी आयब्रोजच्या वर हा. टिकली लावलेली आवडत नाही आणि आयब्रोजच्या खाली टिकली लावलेली आवडते यांना बरोबर अशी पाहिजे मध्ये हा. आणि यांनी मला टिकली पण कुठे लावून दिली आहे कुठं लावून हे माझे आयब्रोज हे माझे डोळे 2 डोळ्याच्या मध्ये मी मांग पण भरून दिलेली वेगवेगळे रेड वाली म्हणजे माझी टिकली इथे लावली इथे अहो ते हे मांग म्हणजे हे मांग सिंदूर वर- झालं ना हा. टिकली तुम्ही कुठे लावली मला इथे अगं टिकली तुला इथे लावून दिली प्रॉपर मी तुला समजत नाही आर्टिस्ट लोक आयब्रोज कुठे आहे हो यार हो बरोबर आणि मी यांना बघतेच आता आता कसं नाही बघतो अभी हमारा जगह होगा